आता मँग्रोव्ह डिव्हिजन हा वन विभागाचा भाग. मी माननीय खासदार हेमंतजी सावरा यांच्या नेतृत्वाखाली श्री राजेंद्र नाईक आणि स्नेहा दुबे या दोन्ही आमदारांना सांगितले की वसई विभागामध्ये एक मँग्रोव्ह पार्क करायचं आपल्याला, एक नालासोपारा भागामध्ये. आणि ते आता या वर्षी त्याचं बजेटिंग सुरुवात करून ह्या एक दीड वर्षामध्येच त्याचं उद्घाटन करण्याचा निश्चित मी केलेला आहे, जेणेकरून वसईच्या लोकांना मँग्रोव्ह पार्क म्हटल्यानंतर विविध प्रकारची पक्षी त्या ठिकाणी येतात. ज्याला मेस्वाक हा म्हणजे त्याला आपण पूर्वी ग्रामीण शब्द निरालाय सारा मध्ये सारा, ते फळ खाल्यानंतर असा म्हणजे तिखट खाले तरी मेस्वाकची टूथपेस्ट आहे, नाही ते मेस्वाक. तर ती त्या मेस्वाक म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला सारा म्हणतात. सुरुवातीला हिरवी फुल म्हणजे फळं असतात, नंतर ते निळसर, नंतर लाईट रेडिश, नंतर फायनली रेडिश होतात. त्या मेस्वाकची अशा प्रकारची ट्रेडिशनल विविध प्रकारची शेवाळे सुद्धा इथे निर्माण होतील. जगामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या मँग्रोव्हचे प्रकार सुद्धा दाखले, जेणेकरून म्हणजे पक्ष्यांचा आणि पशुचा सुद्धा त्या ठिकाणी हालचाल होईल. ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मँग्रोव्ह असते तिथे खेकडे म्हणजे क्रॅब येतात, क्रॅब खाण्याकरता कोले लांडगे येतात आणि त्या अनुषंगानं संपूर्ण एक प्रकारचं पर्यावरणाचं वातावरण तयार करण्याचं निश्चित केलं. आता मगाशीच मी तुंगारेश्वर परिसरामध्ये ब्युटिफिकेशन करण्याकरता माननीय आयुक्त सूर्यवंशी साहेबांना सांगितलं होतं. त्यांनी तो प्रकल्प तयार केलेला आहे. नॅशनल संजय गांधी नॅशनल पार्कच्या ज्या संचालिका आहेत अनिता पाटील, त्यांना आत्ताच मी फोन केलाय. आणि जर सवराजी तुम्हाला राजन तुम्ही आणि तुम्हाला जर वेळ असेल ना तर तुम्ही सूर्यवंशी साहेबांबरोबर तिथे जा, कारण मी सूर्यवंशी साहेबांना सांगेन की तुम्हा चौघांना घेऊन जा आणि आपले विरोधी पक्ष नेते, गट नेते वगैरे जे कोण असतील जा जरा तिकडे नॅशनल पार्क मध्ये आपण आपल्या शहरामध्ये असलेल्या गोष्टींची पूर्तता करू. आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपल्या वसईमध्ये गोगटे सॉल्ट नाव ऐकलं का तुम्ही? गोगटे सॉल्टला महाराष्ट्र सरकारनं अटी शर्ती सहित 1000 एकर जागा दिली होती. गोगटे माझे मित्र आहेत, परंतु त्या कालखंडामध्ये गोगटेंना त्या ठिकाणी मिठागर करता आलं नाही आणि म्हणून ती जागा पुन्हा राज्य शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला वर्ग झाली. मधल्या काळामध्ये मी काही समाजाच्या कार्यक्रमाकरता गेलो असताना एकाच दिवशी 2 कार्यक्रम झाले. आता ते समाज कुठला ते मी उल्लेख करत नाही, पण त्या समाजाने सांगितलं की नाईक साहेब आमच्या समाजाकरता या ठिकाणी वास्तू बांधायची आहे आणि त्या ठिकाणी जागा नाहीये. सगळ्या जागा वसई विरार मधल्या सगळ्या जागा बिल्डर लोकांना दिल्या गेल्या किंवा प्रत्येक आपल्या शेतीमध्ये आपलेच स्वतःच बिल्डर झाले. आणि एक गोष्ट खरी आहे की माझ्या लक्षात आलं की सामाजिक समतोल लागण्याकरता, समाज एकत्र होण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे तो एक समाज मंदिर. आता त्या ठिकाणी आता इथे ख्रिश्चन समाज मोठा राहतो, आगरी, कोळी, चौकशी, पाचकशी, बरोबर बोलतो ना, आणि तुरळक सगळेच समाज आहेत. तर मी मान्य आयुक्त महोदयांना सांगितलं की ते 1000 एकर जागेपैकी साधारण 700 एकर जागा ही महानगरपालिकेचं होल्डिंग पॉन्ड बनवायचा तिथे विचार आहे. महापालिकेचं स्टेडियम, पुन्हा एखादं नाट्यगृह, पुन्हा मोठं बाग बगीचा. कारण पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोर साधारणपणे किती एकराचं आपण वन उद्यान बनवतोय? 300-400 एकर जागेमध्ये. नवराजी फिगर आपल्या लक्षात नाही राहिली. 300 एकर जागेचं वन उद्यान वन विभाग बनवतो. तशाच प्रकारचं या वसई शासन लोकांना आपल्या मुलाबालांना घेऊन त्या ठिकाणी करमणूक करण्याकरता तशा प्रकारचं वन उद्यान करण्याचं निश्चित वनामध्ये असेल तर वन उद्यान, नाही तर महापालिकेचं उद्यान. आणि राहिलेली जागा 300 एकर जागा या शहरातल्या विविध धर्माचा एकूण आकडा काढून त्या धर्मातील असलेले फ्रॅक्शन्स म्हणजे समजा इथला आगरी, कोळी, चौकलशी, पाचकलशी
त्याची पॉप्युलेशन घेऊन कमीत कमी साधारण 2000 मीटर, तर काही घटकांना 4000 मीटर, 6000 मीटर, 8000 मीटर अशा प्रकारचं, ज्याला आपण रेडी रेकनरच्या भावानं, मी माननीय बावनकुळे साहेबांशी सुद्धा बोललोय. आणि मग त्यावेळेला सावराजी तुम्ही, राजन तुम्ही, स्नेहा, आपण मंत्रालयात बैठक लावून आयुक्तांसमोर त्या नकाशामध्ये काय जाते तुम्हाला अगोदर दाखवायला सांगेन आयुक्तांना. आणि जे जे घटक आहेत म्हणजे चौकलशी, पाचकलशी, दुसऱ्या कासार असतील, वाणी असतील, शिकिपे असतील, ब्राह्मण असतील, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे आणि ती जागा परवडेल अशा रेटने मिळाली पाहिजे. मला वाटतं आपल्या कालखंडात हा जर निर्णय झाला तर मला वाटतं लोक तुम्हाला कायमची आठवण काढतील. सावराजी काढतील ना? आर यू ऍग्री विथ मी माय फ्रेंड्स? गरजेचा नाही तर अशा प्रकारचा तो प्रकल्प करण्याचं ठरवलेला आहे. एकूणच पालघर जिल्ह्यात, ज्याला पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आलो त्यावेळेला सुंदर पालघर, हिरवं पालघर तो होतं, पण प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त पालघर म्हणजे पालघर म्हणजे इन्क्लुडिंग वसई विरार महानगरपालिका आणि ग्रामीण भाग सुद्धा. आता मधल्या काळामध्ये इथं आता इथे हॉस्पिटल्स आहेत, त्यांचा दर्जा निश्चितपणे तपासायला लागेल. एकूण आता हॉटेलच्या बाहेर रेट असतो, मेंदूवडा एवढा, बटाटावडा एवढा, पण डॉक्टरच्याकडे रेट नसतो. असतो का? जसं पाहिजे तसे पेन्सिल फिरवतात, अशा प्रकारे नाही चालणार. गोरगरिबांना तुम्ही एकदा लोक ऍडमिट झाली, नंतर बजेट दिलेला असतो 4 लाखाचा, नंतर अस्थिबंदी, हे ऑर्गन फेल्युअर आहे, ते ऑर्गन फेल्युअर, तो 14 लाखापर्यंत. असं कसं जाईल बिचारा तो माणूस? आता माननीय पंतप्रधान मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोगातून मुक्त करण्याकरता फ्री असलं तरी सुद्धा कधी चुकून एकदा माणसाने ऍडमिट केला आणि मग तो असा इतका सेन्सिटिव्ह झालेला असतं की एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात त्याला स्थलांतर करणं सुद्धा धोकादायक असतं. मग अशा वेळेला त्याची परवड होते, लोक कर्जबाजारी होतात, पॅनिक होतात. अशा या परिस्थितीतून त्याला चिंतामुक्त करण्याचं काम करण्याकरता एकूण रुग्णालयाच्या सिस्टीमवर सुद्धा नजर ठेवावी लागेल. पाणी पुरवठा, मी मगाशी बोललो, भारतामध्ये नवी मुंबई असं एक शहर आहे की आज नवी मुंबई शहराची पॉप्युलेशन 15 लाख आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन पकडून 2 लाख एक्स्ट्रा धरून 17 लाख, परंतु नवी मुंबईच्या 95 पासूनचा सल्लागार मीच आहे शहराचा. तर 30 लाख वस्ती होणार, एसटीपीचे प्लांट सगळे रेडी आहे. म्हणजे जर का आता जर त्या ठिकाणी ते प्लांट जर तयार करायला गेले तर 6000 कोटीचा खर्च आहे. त्यावेळेला साधारणपणे आम्ही ते 500-600 कोटी रुपयामध्ये ते पूर्ण केलेले आहे. आणि त्याच्यानंतर ते ट्रीट केलेलं पाणी, त्याला टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे प्रॅक्टिकली ते पिण्यालायक पाणी आहे, परंतु आपण ट्रीट केलेलं पाणी हे कोणी पित नाही. आणि म्हणून MIDC ला आम्ही ते पाणी देतो. आणि भारतामध्ये आणि संपूर्ण गार्डन, बाग बगीचेला, वसई विरार शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या टर्शरी ट्रीटमेंट प्लांटच्या दर्जापर्यंत पाण्याचा एकूण त्याला ट्रीटमेंट केली जाईल आणि त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना निश्चितपणे आहे. आता एकूणच एक दिवशी माननीय खासदार, आमदार, महापौर आणि विरोधी पक्ष नेते यांच्या समूहिक बैठक लावून या शहराच्या हिताकरता अशा प्रकारची योजना आखल्या जातील. मला वाटतं मी गरजेचं होतं तेवढं बोललोय. आता जसं मी बोललो, वन विभागाचा मी बजेट तयार करेन, नवी मुंबईचा बजेट करायची जबाबदारी माझ्याचकडे आहे. आणि आता पालघर जिल्ह्याचा बजेट म्हणजे पालघर जिल्ह्याचे 2 भाग, शहरी भाग आणि ग्रामीण भाग, यामध्ये सुद्धा बजेट जरी करण्याचं जरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा भाग असला तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून याच्यावर निश्चित मी नजर ठेवणार आहे. चुकीच्या पद्धतीनं कुठल्याही परिसरामध्ये ज्या ठिकाणी कोणाला वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचं काम. पालक म्हणजे काय? पालक म्हणजे गार्जियन. गार्जियन म्हणजे एखाद्याला कुठं दुखलं तर पालकाला सांगणार ना की कुठं दुखते म्हणून. तर कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधक असो, त्या जर नगरसेवकावर जर अन्याय होणार असेल तर त्या ठिकाणी नजर ठेवायचं काम पालकमंत्री म्हणून मी करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्याला प्रश्न विचारायचे विचारा, मी आपल्याला उत्तर देईन.